नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, 31 मेला बोनोली अड्ड्यामध्ये सर्जा विरुद्ध भुंगा ही शर्यत जमली होती। या शर्यतीमध्ये आपल्या सर्जाला थोडी दुखापत झाली होती, परंतु पंकज ड्रायव्हर यांच्यामुळे जी मोठी सर्जाला दुखापत झाली असती ती दुखापत कुठेतरी होण्यापासून टळली। त्याच्यामुळे पंकज ड्रायव्हर यांचा खूप खूप आभार। आणि मित्रांनो, आत्ता चला बघूया सर्जाच्या दुखापतीबद्दल मित्रांनो, जेव्हा सर्जाला दुखापत झाली तेव्हा अखंड बैलगाडी प्रेमी व सर्जावरती प्रेम करणारे सर्जाचे फॅन्स, सुंदरचे फॅन्स सर्वांच्या काळजाचा ठोकाच चुकला होता। कारण बैलगाडी क्षेत्रामध्ये वेगाचा शेवट बोललं की हिंदकेसरी सर्जाचं पहिलं नाव येतं। काल झालेल्या मुलाखतीमध्ये निंबाळकर सर बोलले आहेत की सर्जा आता एकदम ओके आहे। आणि जेव्हा सर्जाला दुखापत झाली होती तेव्हा आम्ही दोनदा बघितलं बैल पायात लंगतोय की नाही, परंतु बैल पायात लंगत नव्हता। तरीसुद्धा आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना वगैरे बोलून चांगले असे उपचार केले आहेत आणि सर्जा आता एकदम व्यवस्थित आहे। फक्त त्याच्या पायाला थोडं खरचटलं आहे। आणि मित्रांनो, निंबाळकर सरांनी 5 दिवसात जे घाटावरती मोठं मैदान होणार आहे त्या मैदानात सर्जाचं नियोजनसुद्धा केलं होतं। परंतु निंबाळकर सरांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे की सर्जाला डायरेक्ट 10 दिवसानंतर मैदानात आणायचा, कारण त्याला थोडं आरामाची सुद्धा गरज आहे। तर मित्रांनो, आपल्याला आता सर्जा श्री शनी जयंती यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत कलेडोन या मैदानात येत्या 11 तारखेला सर्जा नक्की दिसेल। या मैदानात भव्य दिव्य असं पारितोषिक आहे। 1 नंबरला 1,01,000 रुपये व ढाल। त्याच्यामुळे ह्या मैदानात हिंदकेसरी सर्जा आपला कमबॅक नक्की दाखवेल। तर मित्रांनो, कशी वाटली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि कलेडोन मैदानात आपल्या सर्जाचा कमबॅक नक्की बघा।